खरं तर स्वयंपाकामध्ये काय भाजीला बनवायचं हा प्रश्न सगळ्याच गृहिणीला पडतो. तर आज माझंही तसंच झालं होतं. वरण-भात बनवला मी, पण भाजी काय करावी ते मला कळत नव्हतं. सुचतच नव्हतं काय भाजी बनवावी. तर म्हटलं चला खूप दिवस झाले आपण शेवभाजी नाही बनवत, आज शेवभाजी बनवूया. तर परी काही शेवभाजी खाणार नाही मला माहिती होतं, कारण की आपण मसाला वगैरे वाटून मी ती बनवणार आहे. आणि मम्मीला पण कदाचित खूप कमी आवडते शेवभाजी, पण जास्त त्या काही खात नाहीत. म्हणून मी आधी डाळ भात बनवून घेतला. तर कुकरमध्ये आधी मी मिक्स डाळ शिजवून घेतली. आज मिक्स डाळीचं मी वरण बनवलं आहे. तर छान त्याला फोडणी वगैरे दिली. एका साईडला भातही ठेवला आणि पीठ मळून ठेवलं होतं. तर गरम गरम म्हटलं नंतर चपाती बनवायला घेऊया. आधी डाळ भात बनवून ठेवू, म्हणजे परीला भूक लागली की ती लगेच जेवायला देता येईल. आणि आजचं जेवण थोडंसं लेट होणार होतं आमचं, कारण मम्मी पप्पांना यायला थोडा उशीर होणार होता. तर मी एका साईडला लगेच मसालासुद्धा भाजून घेतला होता शेवभाजी बनवण्यासाठी, आणि लगेच चपातीसुद्धा लाटून घेतली. तर छान माझी तर गरम गरम चपाती झाल्या, डाळ झालं होतं, भातही झालं होतं. आणि पापड तळायचं होतं, पण नंतर मग ते कंटाळा आला. आज पापड आहे तर मस्त मी तर शेवभाजी बनवली. आधी तर मी कांदा, लसूण, खोबरं आणि छानसा गरम मसाला वगैरे छान भाजून त्याला मिक्सरमधनं बारीक करून घेतलं. कढईमध्ये तेल ठेवलं, त्याला छान तो जो मसाला काढला होता तो टाकला. पूर्ण छान मिक्स करून घेतलं. मस्त त्याला तेल सुटोसपर्यंत त्याला चांगलं शिजवून घेतलं. नंतर सगळे जे घरगुती मसाले आहे ते मसाले टाकले. आणि एक्स्ट्रा फक्त याच्यामध्ये मी थोडासा आहे ना किचन किंग मसाला थोडासा ॲड केला होता, दुसरं काही नाही. जे काय आपलं घरगुती मसाले असते तेच टाकलं. त्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घेऊन तेच पाणी मी त्यामध्ये ॲड केलं. छान पाणी उकळून दिलं. एक उकळी आली तर त्यानंतर मी थोडे शेव टाकले आणि थोडंसं वरती कोथिंबीर टाकून घेतलं. तर छानपैकी इथं भाजीसुद्धा रेडी झाली होती. तर खूप दिवसानंतर मी ही भाजी बनवली. चला मंडळी या जेवायला. छान गरम गरम वरण भात, शेवभाजी आणि चपाती.